नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप स्वागत आहे। एकाच पद्धतीचे वरण खाऊन कंटाळले असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण आज फोडणीचे वरण बनवणार आहोत। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। फोडणीचे वरण बनवण्यासाठी मी इथे 1 कप इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही तुरीची देखील घेऊ शकता। लगेचच ही पातेल्यामध्ये टाकून घ्यायची व 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ ही स्वच्छ धुवून झालेली आहे। लगेचच ही कुकरमध्ये टाकून घेऊ। संपूर्ण डाळ ही कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे आणि लगेचच यामध्ये पाणी घालून घ्यायचं। मी 2 ग्लास इतके पाणी घालून घेतले आणि लगेचच यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालून घ्यायची व थोडंसं मीठ घालून घ्यायचं। कुकरचं झाकण घट्ट लावायचं आणि लगेचच कुकर हा गॅसवरती ठेवून घ्यायचा आणि त्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 4 शिट्ट्या झाल्या की लगेचच कुकर थंड करून घ्यायचा। कुकर थंड झालेला आहे। लगेचच तो खोलून घेऊया। तुम्ही पाहू शकता डाळ ही छान अशी शिजलेली आहे। लगेचच ती पळीने घोटून घ्यायची आहे आणि लगेचच पातेल्यामध्ये काढून घेऊया। डाळ पातेल्यात काढून घेतलेली आहे। लगेचच फोडणी देऊन घेऊया। कढई गरम झालेली आहे। लगेचच यामध्ये 1 पळी इतके तेल घालून घ्यायचे। तेल थोडेसे गरम झाले की 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की लगेच 1 चमचा इतके जिरे घालायचे। वरणाला मोहरी आणि जिरे जास्त घातली की वरण खूप भारी लागते। लगेचच यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा। कांदा थोडासा गुलाबी रंगापर्यंत होईपर्यंत परतायचा आणि लगेचच त्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। कढीपत्ता आणि मिरच्या परतल्या की लगेचच यामध्ये अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घालून घ्यायची। तेही सर्व मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। लगेचच यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तेही मिक्स करून घ्यायचं। लगेचच यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं। टोमॅटोवरती लगेच मीठ घातलं की लगेच हे टोमॅटो हे खूप लवकर शिजले जातात। लगेचच यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा इतकं लाल तिखट घालून घ्यायचं आहे। लाल तिखट घातल्याने वरण हे खूप भारी लागते आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। लगेचच यामध्ये आपण घोटून ठेवलेली डाळ घालून घ्यायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। लगेचच यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं। वरण हे जास्त पातळही चांगलं लागत नाही, त्यामुळे पाणी हे थोडंसं बेतानेच घालायचं आणि एक मोठ्या गॅसवर उकळी काढून घ्यायची। तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे। लगेचच यामध्ये बारीक चिरलेलं भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर वरून घातली की वरण खूप भारी लागते। लगेचच पुन्हा 5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती वरण उकळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले फोडणीचे वरण बनवून तयार आहे। चला तर लगेचच प्लेटमध्ये वाढून घेऊयात। हे वरण तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा तुम्हाला जर पोळीसोबत आवडत असेल तर पोळीसोबत देखील खाऊ शकता। भातासोबत आणि पोळीसोबत दोन्ही सोबतही एकदम अप्रतिम लागते। तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।